दर्शक नमस्कार, केके न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। मी आता कोल्हापूर लोकसभा निवडणुकीचा निकाल आणि त्या पार्श्वभूमीवरती पहिली फेरीला आता सुरुवात झालेली आहे। पहिल्या फेरीमध्ये जवळपास बघायला गेलं तर चंदगड, राधानगरी, कागल, कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, करवीर असे हे विधानसभा मतदारसंघ आणि या विधानसभा मतदारसंघातील काही गावांची मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे। गोकुळ सोबत गोकुल। राधानगरीमधून जर का बघायला गेलं तर गवशी, म्हासुर्ली, कोनोली तर्फे असंडोली, पडसाळी, मालपवाडी, सावतवाडी, बाजारवाडा, चौके, कुदळवाडी, केळोशी खुर्द, सावतवाडी, म्हासुर्ली, मानबेट, आटपाळ म्हणजे हा जो धामोड भाग आहे या भागामधील मतमोजणीला पहिल्या फेरीमध्ये सुरुवात झालेली आहे। चंदगड भागामध्ये हत्तीवडी, कोवाडे, सरोडी, गजरवाड, मल्लिगिरी, पेद्रेवाडी, निलुंगडे, सरोडी, कानोली, होनेवाडी, कोवाडी, गरजगाव आणि मल्लिगिरी अशा गावामधील मतमोजणीला चंदगड भागामधील या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये जर का बघायला गेलं तर लक्षतीर्थ वसाहत आणि मीराभाग परिसर या भागातील मतमोजणीला सुरुवात झालेली आहे पहिल्या फेरीमध्ये। करवीर विधानसभा मतदारसंघातील वेगवेगळी गावं आहेत। करवीर विधानसभा मतदारसंघातील पडसाळी, चाफेवाडी, पिसात्री, मुडगेवाडी, कावूरवाडी, वाशी, माणगाव, काजवडे, पाटपन्हाळा, पोर्लेतर्फे बोरगाव, कोलिक, पोंबरे आणि बोंद्रेवाडी या गावांच्या मतमोजणीला करवीर विधानसभा मतदारसंघातील गावांच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। आणि कोल्हापूर उत्तर मतदारसंघामधील सुद्धा कसबा बावडा कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील कसबा बावड्यातील जास्तीत जास्त आता ही पहिल्या फेरीमध्ये मतमोजणी सुरू आहे। कसबा बावड्यामध्ये बघायला गेलं तर 6400 वरती शाहू महाराज आहेत आणि 5400 वरती 1074 मताचं मताधिक्य हे शाहू महाराजांचं ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे। पहिली फेरी ही थोड्या वेळामध्ये पूर्ण होईल, साधारणतः 9:30 पर्यंत पहिल्या फेरीचे पूर्णपणे जे काही आकडेवारी आहे त्या आकडेवारी हाती येण्याची शक्यता आहे। केके न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व ह्याचे जे काही अपडेट्स आहेत ते आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत। तुर्तास तरी चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। या व्हिडिओसह मी इथं थांबतो। केके न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील सह मी अभिजित, धन्यवाद। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।